कल्पना करा, मध्यरात्र, पूर्ण अंधार. केज तालुक्यातील कदमवाडी गाव शांततेत झोपलेलं आहे आणि अचानक काही सावल्या घराच्या पाठीमागे हालताना दिसतात. एक घर ज्यात देशासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानाचं कुटुंब राहतं. त्या घरात घुसखोरी ही केवळ चोरी नाही आहे, ही देशसेवकाच्या घरात घडलेला एक डाकात समजा. पाहूया सविस्तर बातमी. 29 जूनची मध्यरात्र. अज्ञात चोरट्यांनी प्रथम घराच्या पाठीमागं दरवाजाचा कडीकोयंडा तोडला. कडीकोयंड्याचा आवाज रात्रीच्या शांततेत भयानक वाटला असेल, नाही? नंतर त्यांनी हॉलचा दरवाजा बाहेरून बंद करून आत शेजारच्या बेडरूममध्ये प्रवेश केला. बेडरूममध्ये लोखंडी कपाट होतं, त्याचंही कुलूप तोडलं गेलं. बेडखाली लपवलेले 70,000 रुपयांची रोख रक्कम, सोन्याचे दागिने म्हणजेच 4 तोळ्याचे सोन्याचे पट्टी गंठण, 1 तोळ्याचा नेकलेस, 11 ग्रॅम सोन्याचं झुंबर, सोन्याचे 3 ओम, चांदीची चैन, कडे, जोडवे सगळं काही लुटून नेलं. एकूण 3,52,640 रुपयांचा मुद्देमाल चोरला गेला. सैनिक सचिन नरहरी कदम सध्या पंजाब येथे सेवेत आहेत. त्यांच्या पत्नी आशालता कदम मुलाला ताप आल्यानं हॉलमध्ये झोपल्या होत्या. आई वडील उपचारासाठी अहिल्यानगरला गेले होते. कुटुंब झोपेत असताना चोरांनी घरात घुसून सर्व काही नेलं. देशाची सुरक्षा करणारा जवान आणि त्याच्या स्वतःच्या घराची सुरक्षा कोण करणार, हा प्रश्न आता उद्भवतोय. ही घटना केज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलीस तपास सुरू आहे. प्रेक्षकांनो, अशा घटनांमुळे रात्रंदिवस सेवा करणाऱ्या जवानांच्या मनात काय भावना निर्माण होत असेल याचा विचार आपण करायला हवा. लोकाशा टीव्ही या प्रकरणावर सतत नजर ठेवून आहे. पाहत राहा लोकाशा टीव्ही. धन्यवाद.